नमस्कार मंडळी आनंदी या मालिकेचा आजचा भाग खूप इंटरेस्टिंग दाखवलेला आहे. इकडे जेव्हा आता योगेंद्रला कळतं की आनंदीला हा जो काही त्रास झालेला आहे आणि त्या त्रास देण्यामागे विद्याधर, शिल्पा आणि धनश्रीचा हात आहे आणि आनंदीला जबरदस्तीने हा जो काही पुतळा बनवून ठेवलेला असतो हे सगळं ह्या तिघांचं कारस्थान असतं. हे जेव्हा आता युगंधरच्या समोर येतं तेव्हा मात्र युगंधरने आता ह्या तिघांनासुद्धा अशी काही शिक्षा केली आहे, तिघांनासुद्धा आनंदीचे पाय धरून माफी मागायला लावलेली आहे. आणि या सगळ्याची मेन करता शिल्पा आहे. हे सुद्धा आता इकडे जे शिर्के आहेत त्या शिर्क्यांनी शिल्पाचं नाव समोर आणलं आहे आणि आनंदी आंधळी आहे, तिला दिसत नाही आहे, ही सुद्धा गोष्ट आता शिर्केने सगळ्यांसमोर सांगितली आहे. आणि ही गोष्ट आत्तापर्यंत तुमच्यापासून लपून ठेवण्यात आली, कारण शिल्पाताईंनी अशी सगळ्यांना ताकीद दिली होती की आनंदी आंधळी आहे, तिला दिसत नाही, ही गोष्ट कोणालाही सांगायची नाही. आणि त्यानंतर आता हे सगळं ऐकल्यावर युगंधरला इतकं वाईट वाटतं, म्हणजे आपण इतके दिवस ह्या मुलीला समजत होतो की तिला डोळे आहेत, तिला दिसतंय, पण आता जेव्हा युगंधरसमोर हे सगळं सत्य समोर आलं तेव्हा त्याला मागच्या सगळ्या गोष्टी आठवतात. म्हणजे आनंदीच्या ज्या पेपरवर सह्या घेतल्या गेल्या, आत्तापर्यंत ज्या गोष्टी झाल्या त्यात आनंदीची काही चूकच नाही आहे. म्हणजे ताईने हे सगळ्या गोष्टी आपल्यापासून लपवून ठेवल्या, आनंदीला दिसत नाही आहे. म्हणजे आनंदीचा प्रत्येक वेळेला कुणीतरी गैरफायदा घेतला आहे आणि तिला ह्या सगळ्यामध्ये अडकवण्याचा प्रयत्न करत आहेत आणि आनंदीला आपल्या घरामध्ये त्रास होतो, ही गोष्ट आता युगंधरच्या समोर आली आहे. आणि त्यानंतर आता युगंधरने शिल्पाला जे काही खडसावलं आहे आणि आनंदीसमोर नाक घासून माफी मागायला लावलेली आहे. तर आता हे सगळं नेमकं कसं घडलंय, काय घडलंय, हे सगळं काही आपण अगदी व्यवस्थित पाहूया. तर मंडळी, आजचा भाग खूप इंटरेस्टिंग आहे, त्यामुळे थोडाही स्किप न करता शेवटपर्यंत पहा. आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल आत्ता सबस्क्राईब करून घ्या, म्हणजे मालिकांचे असेच येणारे नवीन व्हिडिओज, नवीन अपडेट सगळ्यात आधी तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळतील. आणि सोबत व्हिडिओला लाईक करायला सुद्धा विसरू नका. मंडळी, आपण मागच्या भागात पाहिलं की आता आनंदी चक्कर येऊन खाली पडते आणि आरती तिच्याजवळ आलेली आहे. आणि जेव्हा आता युगेंधरला कळतं की म्हणजे इतका वेळ शिल्प बनून जी व्यक्ती, जो पुतळा म्हणून आपण ज्याला पाहत होतो, ती आनंदी होती. आणि आता इथे युगेंधर आनंदीला पटकन उचलून घेऊन येतो आणि तिच्या चेहऱ्यावरचं जे काही सगळा मेकअप केलेला आहे, जे काही पांढरं लावलेलं असतं, तो सगळं स्वतः स्वच्छ करतो. हे सगळं बघत आता शिल्पाला प्रचंड राग आला की आपला हा भाऊ आनंदीच्या एवढं एवढं काय आहे या मुलीच्या की तिच्या मागे मागे करतोय, तिला ते सगळं काही बघवतच नाही आहे की युगंधर स्वतः हे सगळं काही करतोय ते. पण आता इकडे मात्र ह्या गोष्टीमुळे माई आहेत त्यांना खूप बरं वाटतं की युगंधर त्या मुलीची एवढी सगळी काळजी घेतोय. आता आनंदीला थोडीशी शुद्धपण आलेली असते, पण युगंधर म्हणतो की आनंदी, तुम्ही हे सगळं का केलं, कशासाठी केलं, कोणी करायला लावलं हे सगळं. परत आरती सांगते की मालक साहेब, दुपारी जो बनवलेला पुतळा होता, तुम्ही जो आणलेला पुतळा होता, तो दुपारीच फुटला होता आणि आनंदी दुपारपासून अशी उभी होती, काहीही न खाता पिता. या गोष्टीमुळे युगंधरला खूप वाईट वाटतं, म्हणजे तिने आपल्यासाठी एवढा मोठा त्याग केला, एवढं सगळं काही सहन केलं. आणि विद्याधरला आता ते शब्द आठवतात, तो जे बोललेला असतो शिल्पासमोर, जेव्हा शिल्पा म्हणते की ती मुलगी बघ ना, एवढे मोठे पाहुणे घरात आले असताना सुद्धा घरी आलीच नाही. त्यावर युगेंधर म्हणालेला असतो की मी माझ्या परीने नातं पूर्णपणे निभावतोय, पण समोरच्याला त्याची कदर नसेल तर काय अर्थ आहे या सगळ्याला, यापुढे माझा आणि आनंदीचा काही संबंध राहणार नाही, असं तो बोलून गेलेला असतो. आणि त्याला ते आठवतं आणि त्याला त्याचं वाईट वाटतं, म्हणजे ह्या मुलीने आपल्यासाठी इतकं सगळं केलं आहे आणि आपला हा झालेला गैरसमज आहे. पण त्यावेळेला तो शिल्पाला म्हणतो की ह्या मुलीला एवढं सगळं करायला कोणी सांगितलं आणि का केलं, पुतळा तर फुटला होता ना, काहीतरी दुसरं काहीतरी करता आलं असतं, त्या मुलीला का सांगितलं एवढं सगळं करायला. इथे आता जी आरती असते ती म्हणते की मालक सर, आनंदीला काही होणार नाही आहे ना. शिर्के म्हणतात, आरती काळजी करू नकोस, मी आत्ताच डॉक्टरांना फोन केला आहे, डॉक्टर येत आहेत आणि ते आनंदीला व्यवस्थित चेक करतील, तू काही काळजी करू नकोस. पण आता इथे युगंधर आहे, तो म्हणतो की पण हे सगळं कुणी सांगितलं तिला करायला, का केलं हे सगळं. युगंधर आता इथे हिच्या समोर येतो, शिल्पासमोर येतो आणि म्हणतो की ताई, तू माझ्याशी खोटं का बोलली, म्हणजे तुला माहीत होतं की आनंदी पुतळा बनून तिथे उभी राहिली आहे आणि तू मला सांगितलंस की ती तिच्या माहेरी गेली, म्हणजे तुला हे माहीत असतानासुद्धा तू माझ्याशी खोटं बोललीस. म्हणजे तुम्हाला इथे समद्यांना माहीत होतं की आनंदी तिथे पुतळा म्हणून उभी राहिली आहे, पुतळा फुटला आहे, आणि तुम्ही समधेजण माझ्याशी खोटं बोलत राहिलात का आणि कशासाठी. आता तेव्हा युगंधर जो आहे तो सगळ्यांवर चिडतो, कारण एवढी मोठी गोष्ट तुम्ही सगळ्यांनी माझ्यापासून लपवून ठेवलीत. तेव्हा त्यातली एक मेड जी आहे ती पटकन म्हणते की मालक साहेब, आम्ही हे सगळं शिल्पताईंच्या सांगण्यावरून केलं, शिल्पताईंनी आम्हाला ताकीद देऊन ठेवली होती की कोणाला काही सांगायचं नाही म्हणून, आणि तुम्हाला तर अजिबातच नाही. आता ती मेड जेव्हा असं म्हणते तेव्हा युगंधरला आधीच माहीत असतं की हे सगळं शिल्पाचंच कारस्थान असणार आहे. आणि शिल्पासुद्धा त्या मेडकडे रागारागाने पाहते आणि तिला तिचं तोंड बंद करायला सांगत असते.
त्यावर आता पटकन आनंदी मध्येच बोलते आणि म्हणते की नाही मालक साहेब, मी हे समजा कोणाच्या दबावाखाली येऊन नाही केलं, मी हे सगळं माझ्या मर्जीने केलं, मला कोणी याच्यासाठी जबरदस्ती नाही केली. काय ना, तो पुतळा माझा धक्का लागून खाली पडला आणि एवढे मोठे पाहुणे येणार होते, त्यांच्यासमोर तुमची नाचक्की होऊ नये, तुमचा अपमान होऊ नये, तुमची इज्जत जाऊ नये म्हणून मी हे सगळं केलं. यासाठी मला ताईंनी जबरदस्ती नाही केली. आता आनंदी ते शिल्पाची बाजू घेऊन बोलते आणि हे सगळं काही आपण स्वतःच्याच मर्जीने केले असं दाखवत असते. आता ही शिल्पाला ह्या गोष्टीचा सुद्धा राग येतो, कारण आनंदी आता युगंधरच्या समोर महान बनण्याचा प्रयत्न करते असं तिला वाटत असतं. पण आता इथे युगंधर आनंदीला म्हणतो, पण एवढं सगळं कशापायी केलं? याच सगळ्यामध्ये तुझ्या जीवाला काही धोका झाला असता, काही त्रास झाला असता तर काय केलं असतं? आबांना मी काय उत्तर दिलं असतं? आनंदी, तुम्ही माझी जबाबदारी आहात आणि तुम्हाला जर काय झालं असतं तर? योगेंद्र आता म्हणतो, पण तो पुतळा फुटला कसा? तुमचा धक्का कसा काय लागला त्याला? आता त्यावर आनंदी म्हणते की मालक साहेब, मला माहीत नव्हतं त्या बॉक्समध्ये पुतळा होता ते. मी किचनमध्ये होते आणि तेव्हा मला तिथं तपकिरीचा वास आला आणि दारूचा सुद्धा वास येत होता आणि तिथे कोणीतरी दारूची बाटलीसुद्धा घेऊन माझ्याजवळ आलं होतं आणि त्या गोष्टीला मी घाबरले आणि मला कळतच नव्हतं की काय झालं. आणि मला असं वाटलं की विद्याधर साहेब आहेत आणि म्हणून मी तिथून धावत बाहेर आले आणि ती व्यक्तीसुद्धा माझ्या मागून मागून धावत होती आणि म्हणून मला काही कळलं नाही आणि माझा धक्का त्या पुतळ्याला लागला आणि पुतळा खाली पडला. आता तेव्हा जेव्हा विद्याधरला युगंधरला जेव्हा हे सगळं काही सांगते आनंदी, तेव्हा त्याला संशय येतो की हे सगळं कोणीतरी मुद्दाम आनंदीला त्रास देण्यासाठी केलं आहे. पण इथं आता युगंधर लगेच आनंदीला म्हणतो, पण तुला दिसलं नाही का ती व्यक्ती कोण होती? ती तू पाहिलं नाहीस का? तुझ्या मागून कोण होतं? कोण आलं होतं तिथे? त्यावर आता लगेच जे शिर्के आहेत ते म्हणतात की मालक साहेब, एक गोष्ट बोलू का? आनंदी मॅडमला दिसत नाही. आता शिर्के असं जेव्हा सांगतात ना, तेव्हा मात्र युगंधरला मोठा धक्का बसला. म्हणजे इतके दिवस त्याला ते माहीतच नव्हतं की आनंदी जन्मतः आंधळी आहे, तिला दिसत नाही आहे. आणि जेव्हा त्या शिर्के असं सांगतात तेव्हा युगंधर म्हणतो की काय, ह्या पोरीला दिसत नाही? त्यावर शिर्के म्हणतात की हो, ती जन्मताच आंधळी आहे, तिला नाही दिसत. शिर्के म्हणत असतो की मालक साहेब, इतके दिवस मी तुम्हाला तेच सांगण्याचा प्रयत्न करत होतो, पण काही ना काही कारणाने विषय टाळला गेला आणि तुम्हाला सांगताच नाही आलं. आता तर युगंधरला आनंदीबद्दल फारच वाईट वाटतं. तरी ते माई ज्या आहेत त्यांना मात्र आता आनंद झाला आहे. म्हणजे इतकी दिवस जी शिल्पाकाई त्या आनंदीला त्रास देत होती ते माईंना बघवत नसतं. माई म्हणतात, बरं झालं शिर्केने सांगून टाकलं ते, नाहीतर ही शिल्पा त्या पोरीला किती त्रास दिला असता काही सांगता येत नाही. आता इथे युगंधर म्हणतो, पण एवढे दिवस तुम्ही ही गोष्ट माझ्यापासून का लपवून ठेवलीत? मला का नाही सांगितलं की ह्या पोरीला दिसत नाही ते? शिर्के म्हणत असतो, मालक साहेब, मी तुम्हाला सांगण्याचा खूप वेळा प्रयत्न केला, पण प्रत्येक वेळेला काही ना काहीतरी कारणाने तुम्ही तो विषय टाळून दिलात आणि म्हणून तुम्हाला ही गोष्ट सांगता नाही आली. आणि आता जेव्हा युगंधरच्या समोर सत्य आलं आहे तेव्हा मात्र आता युगंधरला हा प्रश्न पडतो, जर विद्याधर घरी नव्हता, विद्याधर घरी नसतानासुद्धा आनंदीच्या आसपास तपकिरीचा वास कसा काय आला, दारूचा वास कसा काय आला? म्हणजे या सगळ्यामध्ये आनंदीला कोणीतरी घरचीच व्यक्ती त्रास देत आहे. कोणी केलं हे समजं, कोणी आनंदीची फसवणूक केली, म्हणजे तो पुतळा फुटावा आणि हे सगळं व्हावं, हे घरच्याच कोणीतरी काम केलेलं आहे हे आता विद्याधरला समजतं. त्यावर इथे आता शिल्पा म्हणते, अरे घरची व्यक्ती कोणी का कशाला करेल? ही पोरगी एवढी वेंधळी आहे, तिला जर दिसत नाही आहे तर तिने आजूबाजूला हात लावून चाचपून मग पुढे चालायला हवं ना. अगदी कशी पण घरामध्ये धावत असते. एकदा आता तिने समिधाच्या फोटोला आग लावली आणि आता तर तिने पुतळाच फोडून टाकला. युगंधर म्हणतो, पण या सगळ्यामध्ये आनंदीची काही चूक नाही आहे. तुम्हाला समजांना माहीत होतं की तिला दिसत नाही आहे, तर तुम्ही सगळ्यांनी त्याची काळजी घ्यायला पाहिजे होती. असं म्हणून आता युगंधरने ते शिल्पाचं तोंड अगदी कायमचंच बंद करून ठेवलेलं आहे. पण आता या सगळ्यामागे कोणाचा डाव होता हा? कोणी आनंदीला त्रास दिला हे मी शोधून काढणार असं आता युगंधर म्हणतो. त्याच्यामुळे आता धनश्री जी आहे ती पूर्णपणे घाबरली आहे. आता युगंधर आनंदीला म्हणतो की आनंदी, आता बरं वाटतंय का तुला? आणि तिथे त्या मेड आहेत त्यांना आता युगंधर म्हणतो की पोरीनं काही खाल्लं नाही आहे दुपारपासून, तिला काहीतरी खायला प्यायला द्या, तिचं खाण्यापिण्याचं बघा. आणि युगंधर आता इथे आनंदीला तिच्या रूममध्ये घेऊन जायला सांगतो. पण त्याच वेळेला आता तिकडे तिथून समोरून विद्याधर रूममध्ये आलेला आहे. आता तो ऑलरेडी ड्रिंक करून आलेला आहे आणि सोबत आनंदीला पाहून तो म्हणतो की ह्या आनंदी मॅडमची काय अशी अवस्था झाली आहे? अरे हां, दुपारी पुतळा फुटला होता ना, तर पुतळ्याच्या ठिकाणी मॅडम पुतळा म्हणून उभ्या राहिल्या होत्या वाटतं. आता जेव्हा हा विद्याधर येऊन असं काही बोलत असतो तेवढ्यात योगेंद्र त्याला अडवतो आणि म्हणतो की तुला तुला कसं माहीत की दुपारी पुतळा फुटला होता ते आणि आनंदी तिथे पुतळा म्हणून उभी राहिली होती ते? आता मात्र युगेंद्रला विद्याधरवरती पूर्ण संशय येतो की हे नक्कीच याचं काहीतरी कटकारस्थान असणार आहे. आणि आता तो त्याची कॉलर धरतो आणि म्हणतो की बोल, तुला कसं माहीत हे समजं? त्यावर तो म्हणतो की मला माहिती हे सगळं, मी दुपारी माझ्या बायकोला फोन केला होता ना, तेव्हाच तिने मला सांगितलं फोनवरती.
हो, तेव्हाच मला समजलं. माझ्या बायकोनीच मला सांगितलं हे सगळं. आता विद्याधरच्या ह्या बोलण्यावर युगंधरला असं वाटतं, की आपला हा विद्याधर आपल्याशी काहीतरी खोटं बोलतोय. आनंदी जसं म्हणाली, की तिला तपकिरीचा वास येत होता, दारूचा वास येत होता. विद्याधर हा दुपारी घरी तर आला नसेल आणि त्याने हे समजा मुद्दाम केलं नसेल, हा आता संशय त्याच्यावरती असतोच. पण आता इथे आनंदीला सुद्धा कळत नाहीये, की विद्याधर जर दुपारी घरी नव्हते, मग माझ्या आसपास असं कोण आलं होतं असणार आहे? कोणी समजा हे केलं असणार आहे? शिल्पाताईंनी केलं असेल का? आता इथे आनंदीला काही कळतच नाही आहे. पण इकडे आता जेवणाची वेळ झालेली असते. सगळेजणं जेवणासाठी डायनिंग टेबलवर आलेले असतात. इकडे विद्याधरसुद्धा आता जेवायला खाली येत असतो आणि तेव्हाच त्याची जी बायको आहे धनश्री, ती दारूची बॉटल घेऊन खाली येते आणि नेमकी ती दारूची बॉटल आणि तिच्या हातात असलेली ग्लास खाली पडतात आणि फुटतात आणि तेव्हाच युगेंद्रचं आता तिकडे लक्ष जातं. म्हणजे हा विद्याधर आपल्या बायकोला अशी कामं करायला लावतो आणि तो येऊन विद्याधरला म्हणतो, की तू तिच्या बायकोला दारूची बाटली आणि ग्लासं भरायला लावतोस आणि आता तो विद्याधरच्या एक सणसणीत कानाखाली लावून देतो आणि म्हणतो की आपल्या घरात बायकांना अशी कामं करायला लावत नाहीत. बायकांचा मान सन्मान ठेवायचा. त्यावर आता इथे विद्याधर म्हणतो की माझी बायको आहे. माझी बायको, मी तिला काही सांगेन, त्याच्याशी तुझा काही एक संबंध नाही. असं जेव्हा आता विद्याधर म्हणतो, तेव्हा युगंधर पुन्हा त्याच्या एक कानाखाली लावून देतो आणि म्हणतो की हे घर माझं आहे आणि माझ्या घरात बायकांचा सन्मानच केला जाईल. बायकांवर अशी अरेरावी करायची नाही आणि असली घाणेरडी कामं करायला त्यांना लावायची नाहीत. आता असं जेव्हा युगंधर म्हणतो तेव्हा हे सगळं ऐकून आनंदीला खूप छान वाटतं. म्हणजे मालकसाहेब बायकांचा, महिलांचा किती रिस्पेक्ट करतात, आदर करतात. या गोष्टीमुळे आनंदीला खूप छान वाटतं. पण तेवढ्यात आता युगंधरच्या एक गोष्ट लक्षात येते. म्हणजे ही धनश्री आहे ती याची सगळी कामं ऐकते, म्हणजे विद्याधरची सगळी कामं ऐकते. म्हणजे आज आनंदीला जो काही त्रास देण्यात आला, तिच्या बाजूला जो तपकिरीचा वास आणि दारूचा वास येत होता, हे सगळं नक्कीच धनश्रीनेच केलं असणार आहे आणि तेही विद्याधरच्या सांगण्यावरून. त्याच्यामुळे आता इथे युगेंधर हा तिघांनासुद्धा आता म्हणजे शिल्पा, धनश्री आणि विद्याधर तिघांनासुद्धा समोर घेतो आणि म्हणतो की खरं खरं सांगा, तुमच्यापैकी हा कोणाचा प्लॅन होता? आनंदीला त्रास देण्यासाठी कुणी हे समजा केलं? खरं खरं सांगा, नाही तर तुम्हा तिघांनासुद्धा आजपासून घरात अन्नाचा पाण्याचा कणसुद्धा मिळणार नाही आहे. कोणाचा प्लॅन होता हा सगळा? त्यावर आता इथे धनश्री मात्र ह्या सगळ्यावरती घाबरते आणि आता ती सगळं काही सांगायला सुरुवात करते. म्हणजे हा सगळा काही विद्याधरचा प्लॅन होता आणि विद्याधरच्या सांगण्यावरूनच तिने हे सगळं केलं. आनंदीच्या समोर दारूचा आणि तपकिरीचा वास घेऊन जायचं, जेणेकरून ती घाबरेल, गोंधळेल आणि धावत जाऊन ती त्या पुतळ्याला धक्का देईल आणि तो पुतळा फुटेल. हे सगळं आता काही धनश्रीने इथे सांगितलं आहे आणि हे सगळं काही शिल्पालासुद्धा माहीत असतं. त्याच्यामुळे आता जेव्हा आता युगेंधरसमोर हे मोठं सत्य आलेलं आहे शिल्पाचं आणि अ, युग विद्याधरचं, तेव्हा मात्र आता इथे युगंधरने तिघांनासुद्धा खूप मोठी शिक्षा केली आहे. पण त्याआधी मात्र युगंधरने इकडे आनंदीचे पाय धरून तिघांनासुद्धा माफी मागायला लावलेली आहे.